आज दुपारी भोपाळच्या एका कौटुंबिक न्यायालयात काहीतरी वेगळं घडत होतं. कुठल्याही वादविवादाचा आवाज नव्हता. कुणी साक्ष देत नव्हतं. फक्त सगळ्यांच्या नजरा त्या खुर्चीकडे लागल्या होत्या, जिथे न्यायाधीश साहेब बसले होते आणि आता आपला निर्णय देणार होते. त्यांनी शांतपणे फाईल बंद केली, चष्मा काढला आणि गंभीर आवाजात म्हटलं, शेखर सिंह दर महिन्याला आपल्या घटस्फोटित पत्नी नंदिनीला 24,000 रुपयांचा गुजारा भत्ता देईल आणि त्याचबरोबर आपल्या 5 वर्षाच्या मुलगी पिहूच्या शिक्षणाची व इतर गरजेच्या खर्चाची जबाबदारीही पार पाडेल. निर्णय उच्चारताच संपूर्ण कोर्टात शांतता पसरली. पण ज्या बाकावर शेखर बसला होता तिथे मात्र त्याची दुनिया कोसळून पडली होती. तो डोकं खाली घालून बसला होता, चेहरा हातात दडवला होता